आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय मूर्खपणा लावला यांनी. अरे किती घरातल्या सारखी असली म्हणून मेडला कोणी शेअर देतं का? यांची डोकी चालायचीच बंद झाली आहेत वाटतं. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता त्या मेडला हाताला धरून घराच्या बाहेर हाकलून द्यावं. ए बाई, असं काही करू नकोस ग. नाही तर तो रुद्र भडकेल आणि आपल्यालाच घराबाहेर काढेल. आणि त्या गौरीला आता मेड नको म्हणूस. तीच आता 4 मेड ठेवेल हाताखाली. कारण पैठणकर तिला आता हळूहळू घरात घेते. अगं घेतील काय? घेणारच. रुद्रचा तो फुकटा मित्र तर इथे छान मांडून असतं. आणि त्याची बायको गौरी बस. चांगलं बोलताच येत नाही का ग? नाही तू बोलतच जाऊ नकोस. तेच बेटर आहे तुझ्यासाठी. आता मी पण बघते यांचं कसं लग्न होतंय ते. खरंच तुला पण माहिती होतं? हो, माझी मम्मा म्हणाली तेव्हा मी ऐकलं. तुला नाही माहिती? मला आईने सांगायच्या आधीच कळालं. रोहित, व्हॉट इज दिस? मला सगळा हिशोब हवाय. आतापर्यंत बिझनेस मधले आलेले सगळे पैसे कुठे गेले? तू ते मला का दिले नाहीयेस अजून? रिसेंटली आपण एक ऑर्डरही पूर्ण केली, तू त्याचंही पेमेंट मला पाठवलेलं नाहीयेस. पैशांवरून भांडण चाललंय तर अशाने राजन पाचे येणारे पैसे सुद्धा तू मला पाठवणार नाहीस, हो ना? सुहात, असं काही नाहीये, तुला गैरसमज झालाय. जायचंय का मध्ये? रोहित, मी तुला वॉर्न करते हा. तू जर बिझनेस मधले आणि राजन पाकडून येणारे पैसे माझ्याकडे नाही दिलेस तर मी परत माझ्या डॅडींकडे निघून जाईन आणि यावेळी तुला कन्फर्म डिवोर्स देईन. रोहितला डिवोर्स दे नको देऊस, पण मला तू एक नवा प्लॅन दिलाय स्वा. त्यासाठी थँक्यू. आता या राजनच्या पैशांचं मी काय करते बघच. चला माझ्या बरोबर. तुझी आई बाबांना ओरडते, तुझी आई बाबांना ओरडते, तुझी आई बाबांना ओरडते. डॅडा म्हणतात वर्ल्ड मधले सगळे वाईफ त्यांच्या हस्बंडला ओरडतात. कियान, इकडे बस. तुझी मम्मा काय बोलत होती डॅडला? मम्माला आणखी मनी हवाय. ती रोज पैसे घेते ना, ते दिले नसतील डॅडाने म्हणून ती भांडते. आता राजन ग्रँडपाने पण मनी दिले, ते पण मम्माला हवाय. हो का? काय करणार एवढे पैसे घेऊन? मला काय माहिती. बिचारा रोहित, एवढं कमावतो तरी किती ऐकावं लागतं त्याला सोहाचं. कियान, तुझा डॅड खूप बिचारा आहे रे, अगदी बिट्टीच्या आईसारखा. तू तुझ्या डॅडाला सोडून जाऊ नको. आणि तुला माहितीये कियान, लोकांकडे खूप पैसे आले ना की मग सगळे त्यांच्या जवळ येतात आणि पैसे घेऊन त्यांना सोडून निघून जातात. आता बिट्टीच्या आईकडे खूप पैसे आलेत. राजन ग्रँडपांनी दिले ना बिट्टीच्या आईला पैसे. मग त्या पैशांसाठी ना बिट्टीच्या आईशी कुणीही लग्न करायला तयार होईल. आणि मग बिट्टीच्या आईचे पैसे घेऊन तिला सोडून निघून जातील. हो, मला माहितीये. जेव्हा डॅडाकडे पैसे नव्हते तेव्हा मम्मा यायला तयारच नव्हती. सारखी सांगायची पैसे कमवू तरच मी येणार. आता पण ना राजन ग्रँडपाने पैसे दिले म्हणून मम्मा थांबलीये. बापरे, मग असं करतात.
कियान, तुझ्या मम्मावर ट्रस्टच नाही करू शकत. ती तुझ्या डॅडाकडचे पैसे संपले ना की डॅडाला सोडून निघून जाईल. मग डॅडा एकटाच राहील. तू नको हा तुझ्या डॅडाला सोडून जाऊ, नाहीतर तो एकटाच राहील. हो ना? हो. बघितलंस का बिट्टी, असे असतात लोक. पैशासाठी ना काहीही करतात आणि पैसे संपले ना की भांडण करतात. आता तुझ्या आईकडे भरपूर पैसे आहेत, त्यामुळे तिच्याशी लग्न करायला कुणीही तयार होईल आणि तिचे पैसे संपले ना की तिला सोडून निघून जाईल. आणि असे भांडणही करतात की यांचे डॅडा आणि मम्मा सारखे. तुला नकोय ना भांडण व्हायला? शहाणी मुलगी आहेस ना तू. तू काळजी घे हा मम्माची. असं कुणाशी लग्न नको करू देऊ मम्माला. हा? हॅलो, हाय, हॅपी अॅनिव्हर्सरी. अगं बाई, काय म्हणतेस? तुझ्याकडचे पैसे संपले म्हणून नवऱ्याने सोडून दिलं तुला? अरे रे रे, खूप वाईट झालं ग. सोडून गेला? सॉरी सॉरी. पुष्पा बाबा पण पैशांसाठीच लग्न करत असेल का माझ्या आईशी? राजन ग्रँडपाचं म्हणे सगळ्यांना हवं आहे. राजन ग्रँडपानी मम्माला मनी दिला नसता तर मम्माने डॅडाशी कट्टी घेतली असती कायमची. ए बिट्टी बिट्टी, कुठे निघाली? आईला वाचवायला. गौरी, आता मला काहीही करायची गरजच नाही. तुझी मुलगीच माझं काम करेल आता. अगं काय झालं? अशी का घेऊन आलीस मला इथे? आम्ही राजन आजोबांचे पैसे घेणार नाहीयेत. राजन काकांचे पैसे? कसले पैसे? त्यांनी दिलेले. कोणाला? कसले पैसे? मला काहीच माहित नाहीये. तेच पैसे ज्याच्यासाठी तू आईशी लग्न करतोय. बिट्टी, काय काय बोलतीस तू बिट्टी? कसले पैसे मला नाही माहिती. आणि मी तुझ्या आईशी पैशांसाठी लग्न करत नाहीये. गौरीजी, ही काय बोलतीये? कसले पैसे? ते राजन सरांनी आमच्या भविष्यासाठी म्हणून. अहो पण गौरीजी, मग त्या पैशांशी माझा काय संबंध? नाही, मलाही कळत नाहीये ती असं का बोलते. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. गौरीजी, तुम्ही माफी काय मागताय? बिट्टी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही, मला माहितीये. सगळे पैशासाठीच लग्न करतात. कियान शायरी पण तेच केले. पैसे संपल्यावर रोहित सरांना सोडून जाते. म्हणजे आपल्याकडचे पैसे संपले की पुष्पा मामा पण आपल्याला सोडून जाईल ना? सगळ्यांना पैसेच पाहिजे असतात ना? पुष्पा मामाला पण पैसेच पाहिजे. बिट्टी, गौरीजी, बिट्टी काय बोलते मला नाही कळत. हे तिच्या डोक्यात कुणी भरवलं नाही माहिती, पण मी तुम्हाला वचन देतो, मी तुमच्यासोबत असं कधीच वागणार नाही. मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. काय चाललंय? काही नाही,
काय झालं? पार्टनर सगळे पैशासाठीच लग्न करतात हो ना? मग पुष्पक मामा पण पैशासाठी लग्न करत नसेल कशावरून? त्याने पण आईला फसवलं तर? स्वतःचा फायदा करून घेऊन आईला सोडलं तर? ऐकलंस ती काय म्हणते? बरोबर बोलते ही. बरोबर आहे तुझं बिट्टी. माझ्यासोबत मैत्री करून स्वतःचा खूप फायदा करून घेतला ह्याने. तुझं बरोबर आहे बिट्टी. माझ्या मैत्रीचा फायदा करून ह्याने महागड्या महागड्या गाड्या काय घेतल्या, घरात मोठी स्वतःची खोली काय केली, आणि कपड्यांचं तर विचारूच नको. दररोज नवीन कपडे घेतो. गरज पडली तर माझ्याकडे पैसेही मागतो. हा नक्कीच तुझ्या आईकडून पैसे मागणार. तो श्रीमंत मित्राच्या पैशाचा फायदा घेऊ शकतो, तो तुझ्या आईच्या पैशांचा फायदा घेऊच शकतो. पैठणकरांसोबत राहून भरपूर पैसा कमवला आहे. तुझं वॉलेट दाखव. का? तुझं वॉलेट दाखव. हे काय? एवढेच पैसे? बाकीचे पैसे ना लपवून ठेवले असणार आहेत हो ना? पण पार्टनर पुष्पक मामाकडे तर गाडी वगैरेच नाहीये, आणि त्यांनी या घरात खोली पण नाही घेतली, आणि तो तर फार कपडे पण नाही घेत विकत. मग तू कसं काय श्रीमंत झाला तुझ्या सोबत राहून? हो ना? पुष्पा श्रीमंत झाला नाही, श्रीमंत आहे. मनाने, स्वभावाने, नात्यांनी श्रीमंत आहे. त्याला माणसं जपता येतात, प्रेम करता येतात, पण कधीच फायदा करून घेता येत नाही. एखाद्याला आपलं मानलं ना की तो त्याच्यासाठी जीवही द्यायला तयार असतो. पण त्या नात्याचा फायदा करून घ्यायचा म्हटलं ह्या कुठेच नसतो. तुला माहितीये आमच्या मैत्रीत ह्याने माझ्याकडून काहीच घेतलं नाही, नेहमी भरभरून दिले. प्रेम, विश्वास, आनंदाचे क्षण. पण काही लोकांना इतरांकडून काही घेता येत नाही, पण भरभरून देता येतं. आणि अशी माणसं फार कमी असतात बिट्टी, आणि पुष्पा त्यापैकीच एक आहे. त्याचं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे. मग तो तुझ्या आईशी असं वागेल का? तूच सांग. नाही वागणार, कधीच वागणार नाही. सॉरी पुष्प मामा. बिट्टी सॉरी काय त्यात? मैत्रीत नो सॉरी नो थँक्यू. तर माझ्यावरचं राहिलं, तुझा तुझ्या पार्टनरवर विश्वास आहे ना? झालं तर मग तुझा पार्टनर तुझ्या आईच्या आयुष्यात कधी चुकीची व्यक्ती येऊ देणार नाही, है ना?
एक काय झालं? एवढं थंडीचं इथे का बोलवलंय? चौकशी करायला. चौकशी? कसली चौकशी आणि कोणाची? तुझी. माझी? मी काय केलंय? केलं नाही, करणार आहे. माझ्या आईशी लग्न. मग त्याआधी नीट चौकशी नको करायला? तुम्ही दोघं नीट लक्ष ठेवा. मी तुमच्या दोघांसमोर विचारणार आहे सगळं. म्हणजे तुझा अजून विश्वास नाही माझ्यावर? ते ही चौकशी झाल्यावर सांगेल. बापरे, एवढी डेंजर तर UPSC ची एक्झाम पण नसेल. ठीक आहे, विचार काय विचारायचे ते. रेडी? रेडी? रेडी. चंद्रशेठ रेडी का? चंद्रशेठ रेडी रेडी. बापरे, मला असं का वाटतं की माझी वाट लागणार आहे? वाईब्स येतात मला. तुझी उत्तरं या मोबाईल मध्ये रेकॉर्ड होणार आहे. चंद्रशेठ या वहीवर लिहून नंतर तुझी सही पण घेणार आहे. बिट्टी, कशाला घाबरवतीयस? पुष्पा मामा, अरे बोलू नकोस. ऐक ना चिमणे, आता तरी मामा म्हणू नकोस ना. रुद्र, तू सांग ना तिला कसं वाटतंय ते. पहिला प्रश्न पुष्पाजी, तुम्हाला माझ्या आईशी लग्न का करायचंय? कारण माझं त्यांच्यावर प्रेम आहे. पहिली फुल्ली, पहिली फुल्ली. फक्त प्रेमाने नाही पोट भरत, पैसे किती कामावतात. तुला आणि गौरीजींना पुरतील चिमणे. बरं, मग आईला काय काय आवडतं? चहा की कॉफी? त्या आम्हाला कॉफीच देतात, म्हणजे मग कॉफीच आवडत असणार. हा, कॉफी बरोबर ना? चूक, एकदम चूक. चंद्रशेठ 0 मार्क. मला का 0 मार्क? अहो चंद्रशेठ, तुम्हाला नाही हो, पुष्पा मामाला. सॉरी, पुष्पाजींना. मला सांग पुष्पाजी, माझ्या आईला हॉटेलमध्ये काय काय खायला आवडतं? डोसा नाही, पावभाजी. पावभाजी, वडापाव. वडापाव. आईला हॉटेल मधलं काहीच खायला आवडत नाही. ती बोलते घरचं खायचं चांगलं असतं. परत फुल्ली. पुढचा प्रश्न, मी कितवीत आहे? पहिलीत. नाही, ज्युनियर KG. एवढं बोलते म्हणजे तिसरीतच असशील. चौथी, पाचवी. बिट्टी,
2010वी म्हणला ना तर तुझं शिक्षण पूर्ण झालं. चंदू शेट दोन फुल्ली द्या. परत फुल्ली ये. आता पुढचा प्रश्न. मला कोणता विषय आवडतो? मला खायला काय आवडतं? मला आई अंगाई गाते तर कोणती गाते? आईचा आवडता रंग कोणता? अगं जरा थांब ना, विचार तर करू दे. त्यात काय एवढा विचार करायचा? बिट्टीला चित्रकला आवडते हो की नाही? लिंबोणीच्या झाडामागे गायल्यावर बिट्टी झोपते. गौरीजींना गुलाबी रंग आवडतो आणि आमच्या बिट्टीला खायला आवडते पाणीपुरी. बरोबर. पुष्पाजी तुम्हाला तर काहीच माहिती नाही. पाटणाला बघा आमच्या सगळं माहितीये. ये परत फुल्ली. हा मोठा वृक्ष नापास, रुद्रदादा पास. म्हणजे रुद्रदादांचं लग्न गौरीशी